एका महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। सांगलीमध्ये सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातल्या वाघोली इथं कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनीच पुढाकार घेतला। केज इथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांमध्ये वाघोलीला हेलिकॉप्टरनं आणत भाविकांना सुखद धक्का देण्यात आला। आयोजकांकडून कीर्तनकारांसाठी पायघड्या घालण्यात आल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। कीर्तनासाठी चक्क हेलिकॉप्टरच पाठवण्यात आलाय। पुणे ते वाघोली असा हा हेलिकॉप्टर प्रवास या कीर्तनकारांनी केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। आसिफ, महाराजांच्या कीर्तनासाठी वाटेल ते करण्याची तयारी या भाविकांनी भक्तांनी दाखवल्याचं दिसतंय। कीर्तनकारांसाठी अक्षरशः पायघड्या घातल्या गेल्या आहेत, हेलिकॉप्टर चक्क पाठवण्यात आलाय। आसिफ, काय नेमकं सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, सांगलीमध्ये 4 जानेवारीपासून श्रीराम कथा प्रवचन सुरू आहे। हे 10 दिवस चालणार आहे। त्यासाठी केज येथील समाधान महाराज शर्मा हे रामकथा सांगण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा काल कार्यक्रम होता। सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला, कथाचा कार्यक्रम चालला होता आणि संध्याकाळी त्यांना वाघोलीला जायचं होतं, परंतु तिथल्या जे काही आयोजक होते ते कार्यक्रमाच्या प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी आयोजक होते, त्यांनी म्हणले की 5 तास उशिरा होणार, परंतु तुम्ही इकडे या, आम्ही वाटेल ती व्यवस्था करतो। त्यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली। घोडाव त्यांचे हेलिकॉप्टर हे भाड्यानं मागवण्यात आलं होतं आणि एका कॉलेजच्या ग्राउंडवर एक हेलिपॅड करण्यात आलं आणि त्या हेलिकॉप्टरमधून समाधान महाराज हे वाघोलीला प्रवचनासाठी गेले। परंतु इतर जे सांगलीचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम पूर्ण करून ते पुण्याच्या कार्यक्रमाला गेलेत। अजिंक्य, आसिफ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतरची एक धक्कादायक बातमी आळंदीमधली आहे। आळंदीमध्ये काही जणांचं धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुम्ही तुमचा धर्म सोडा, येशूची पूजा करा असं सांगत येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी दिल्याचं आणि पूजा करायला सांगितल्याचं तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। या प्रकरणी धर्म परिवर्तन करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी आळंदीमध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। धर्म परिवर्तन करायला सांगितलं गेल्याचा धक्कादायक प्रकार आळंदीमध्ये घडलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, पोलीस या सगळ्या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई करतायत? अजिंक्य, हा सगळाच प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। खरं तर या प्रकाराचं चित्रीकरण केल्यानंतर जे संबंधित तक्रारदार आहेत ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी तक्रार दिली की या पद्धतीने आपल्याला आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मामध्ये आपलं धर्मांतरण करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला गेला आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ IPC कलम 165 नुसार आणि इतर जे कलम आहेत त्यानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत आणि संबंधित व्यक्ती संदर्भात आता चौकशी आणि तपास सुरू आहे। मात्र एकूणच जर प्रकार बघितला तर यामध्ये द्राक्षाचा रस म्हणून काही पेय पाजण्याचा, मांस खाऊ घालण्याचाही प्रकार घडत होता, अशा प्रकारची तक्रारमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार गंभीर आहे आणि दुसरीकडे तर बघितलं तर तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये जी झोपडपट्टी आहे तिथे हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे आता जे पोलीस प्रशासन आहे ते अत्यंत गांभीर्याने बघता आहे। याआधी असे काही प्रकार घडले का? कोणाच्या मनाविरुद्ध जर धर्मांतरण होत असेल, आमिष दाखवून जर धर्मांतरण होत असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे पोलीस आता या सगळ्याच प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत। 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपल्याला दिली आणि त्यानुसार आता हा सगळा तपास सुरू आहे। ठीक आहे गोविंद, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। कोल्हापुरातल्या आजरा इथल्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसतेय। शालेय मुलीची छेड काढल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत आणि या छेडछाड प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटकही केलेली आहे। छेडछाडीच्या घटनेचे पडसाद उमटल्याचं आपण पाहिलेलं होतं। जन आक्रोश मोर्चाचं आयोजन हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेलं आहे। मोर्चा काढला जातोय। गेले 2 दिवस आजऱ्यातलं वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं।
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, जनआक्रोश मोर्चाचं आयोजन हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं होतं, त्याला लक्षणीय महिलांचा सहभाग देखील दिसतो आहे। काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? आग्र्यातल्या जनआक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते। विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती या मोर्चाला दिसून येते। आपल्याला माहितीच आहे की 2 दिवसापूर्वी ज्ञानेश्वर, मला माफ करा, मी थांबवतोय आपल्याला। छगन भुजबळ सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। वयात सुद्धा सगळ्या अडचणींवर मात करून ते अनेक लोकांच्या मदतीसाठी धावतायत, काम करतायत, आणि म्हणून आज जाणता राजा आहे असं मी म्हटलं। पण याचा अर्थ असा मी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करतो असं नाही, पण अलीकडच्या याच्यामध्ये जे आहे चांगलं काम करतात म्हणून आपण त्यांना म्हणतो। आणि असं बघा की महात्मा बसवेश्वर होते, त्यांना महात्मा होते, बरोबर? मग दुसरे महात्मा आपण महात्मा ज्योतिराव फुले म्हणायला लागलो, मग तिसरे महात्मा गांधी त्यांना म्हणायला लागलो। अडचण काय? जर त्यांनी चांगलं काम केलं तर एखादं विशेषण त्यांना आम्ही दिलं। आता तुम्ही जे आहे पंतप्रधान मोदी साहेबांना विष्णूचा अवतार म्हणता, आम्ही काय म्हणालो? ठीक आहे, तुम्हाला ते विष्णूचे अवतार वाटतात तर म्हणा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही। आम्हाला पवार साहेब एक गोर गरिबांचा जो एक जाणता राजा वाटतो म्हणून आम्ही त्यांना जाणता राजा म्हणतो। काय अडचण काय? आम्ही तुमच्यावर टीका केली नाही की तुम्ही विष्णूचा अवतार कसं काय म्हणता, म्हणा त्यांना, आम्हाला काही अडचण नाही। तुम्ही तुमच्या नेत्यांना काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा। बरं, हे जे काही महात्मा असेल किंवा इतर जे काही हे काही भारतरत्न किंवा याच्यासारख्या काही पदव्या सरकारनं दिलेल्या नसतात, हे जनतेतूनच या पदव्या आपोआपच मिळालेल्या असतात। पवार साहेबांना जनतेनंच हा जाणता राजा आहे असं म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळेला कुठली अडचण आली तर आजही महाराष्ट्रातले आणि देशातले लोक पवार साहेबांकडे जातात, म्हणून त्यांना सगळे म्हणतात जाणता राजाप्रमाणे। त्यांना एवढं काय त्रास होत आहे कोणाला काही कळत नाही। मला त्रास होत नाही। मोदी साहेबांना विष्णू भगवान रामाचा अवतार म्हणतात, आम्हाला काही त्रास होत नाही, म्हणा तुम्ही, आम्ही कुठे नाही म्हणतो, म्हणू नका। व त्यासाठी हे जनता म्हणणार की नाही अमुक करणार, काय कशाला हे वाद वाढवत आहे आणि नवीन काहीतरी काढताय। विरोधी पक्ष नेतेपदावर माझा डोळा आहे, माझा कशावरच डोळा नाही। काय माझा डोळा फक्त जे आहेत ह्या बावनकुळेवर आहे। बोला, भांडण लावण्याचा प्रकार आहे का राष्ट्रवादी? हे बघा, आम्ही एवढे काही इमॅच्युअर नवीन राजकारणात नाही। काय मला सुद्धा 56 वर्ष झाली राजकारणामध्ये, त्यामुळे असं कोणी काहीतरी लावून देईल आणि आम्ही बहकू काय असं अजिबात होणार नाही। साहेब, सामनामध्ये एक लेख आला होता, त्या लेखवरून काल नारायण राणे म्हटले आहे की 90 दिवस कमी झाले संजय राऊतांना, त्यांचा जेलमधला मार्ग पुढे मी हे करणार आहे आणि मी डोक्यात ठेवतो काही गोष्ट। असं आहे की याच्याबद्दल मी काय बोलणार। संजय राऊतांना जामीन मिळाला हे तर खरंच आहे। आता पुढे म्हणजे त्यांची आता ट्रायल वगैरे कधीतरी होईल, मग ट्रायलमध्ये फैसला होईल। बाकी आणखी काय कसं काय होणार ते मला काही कळलेलं नाही, ते का असं म्हणतात। साहेब, ठाकरे गटाच्या उपनेते आहेत सुषमा अंधारे, त्यांनी काल अशी एक शंका व्यक्त केली की त्यांच्यासोबत घातपात होऊ शकतो। सुषमा अंधारे त्यांनी एक शंका व्यक्त आहे ना, आजकाल जे आहे आता कोणी काय बोललं तर लोक जे आहेत ना थोडंसं थांबायला तयार नाही, त्यामुळे काहीतरी हल्ला करतात, काहीतरी बोलतात, काही होऊ शकतं आजकाल। म्हणजे सहनशीलता जी आहे ही सर्वच ठरवत, म्हणजे असं म्हणत नाही त्यांची यांची, पण सहनशीलता जी थोडीशी जरा कमी व्हायला लागलेली आहे आणि त्यातून नवीन काहीतरी व्हायला नको म्हणून। आणि त्यांना कदाचित काही पत्र वगैरे आले असतील, काही फोन सुद्धा आले असतील, त्यामुळे ते बोलले असणार। अर्थात या सगळ्यांची काळजी घेणं हे सरकारचं काम असतं, सरकार त्यांची काळजी घेईल।
साहेब, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यांचा उल्लेख जो आहे तो मुंबा सम्राट जितुद्दीन खान असा करण्यात आला. मला काय माहिती नाही, ते मी काही वाचलेलं नाही आहे. मला अगोदर सांगत चला, मग माहिती मी घेत जाईल काय काय झालं ते, मग त्याच्यावर बोलत जाईल. एक शेवटचा प्रश्न आहे. लेखक विश्वास पाटील यांनी देखील आता त्या वादात उडी घेतली. त्यांनी पुरावे काही दिलेले आहेत. त्यांचं असंच म्हणणं आहे की संभाजीराजे यांना धर्मवीरच म्हटलं पाहिजे. म्हणा ना, कुठे पवार साहेबांनी आमचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी म्हणा की त्यांना धर्मवीर म्हणायचं धर्मवीर म्हणा, ज्यांना स्वराज्य संरक्षक स्वराज्य रक्षक म्हणायचं ते म्हणा, चूक काहीच नाही ना त्याच्यामध्ये. त्यांना जे काही म्हणाले ते म्हणू शकता, पण अपमान करू नका. जसा अपमान तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल. यानंतर आपण थेट जाणार आहोत किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेकडे. की मुंबई उच्च न्यायालयात पण या संबंधात जे किरीट सोमय्याची याचिका चालू आहे सुरू आहे, तिथे पण केस कॉर्पोरेटने ऍफिडेव्हिट मध्ये मान्य केलं की संजय महादेव अंधारी यांच्या सह्या केस कॉर्पोरेट आणि त्यांच्या डिरेक्टर्सनी बोगस सह्या केल्या, फोर्जरी केली, चीटिंग केली आणि म्हणून कंपनीज ऍक्ट 2013 सेक्शन 448 अंतर्गत कोर्टाने गुन्हा दाखल करून घेतला. कोर्टाने म्हटलं हेन्स इश्यू प्रोसेस अगेन्स्ट द अक्यूज फॉर कमिशन ऑफ ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 444(8) ऑफ द कंपनीज ऍक्ट. 6 फेब्रुवारीला या आरोपींना समन्स करण्यात आले आहे. त्यात किस कॉर्पोरेट सर्व्हिसेस, साईप्रसाद किशोर पेडणेकर म्हणजे किशोरी पेडणेकरचा मुलगा, गिरीश रमेश रेवणकर, प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस यांच्या नावाने समन्स निघाले आहे. 6 फेब्रुवारीला त्यांना कोर्ट बहुतेक जामिनावर सोडणार. माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना आहे. महापौर पदावर असताना किशोरी पेडणेकरनी ही फोर्जरी केली, त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सेना काय कारवाई करणार? ज्या कंपनीचं रजिस्ट्रेशन किशोरी पेडणेकरनी 2012 मध्ये केलं, त्यावेळी पण बोगस सर्टिफिकेट देण्यात आले होते. 2017 मध्ये पुन्हा ही फोर्जरी जे संजय अंधारीच्या जागेवर किशोरी पेडणेकरनी स्वतःचा भाऊ सुनील कदमला उभा केला. आपण तेही बघू शकतात. जे लिव्हिंग लायसन्स एग्रीमेंट त्यांनी दिलेलं आहे त्यात शेवटचं पान क्रमांक 10 बघा. हे कंपनी मंत्रालयाला त्यांनी एग्रीमेंट दिलं, हायकोर्टात दिलं. ह्या पान क्रमांक 10 वर पहिलं जे फोटो आहेत संजय महादेव अंधारी, हा फोटो संजय अंधारीचा नाहीये. ही सही संजय अंधारीच्या नावाने त्यांनी केलेली नाहीये. हा फोटो किशोरी पेडणेकरचा भाऊ सुनील कदमचा. आता मावत भाव असेल की चुलत असेल, किशोरी पेडणेकरनी म्हटलं हा माझा भाऊ, त्याला संजय अंधारी म्हणून मुंबईची महापौर उभा करतात आणि त्या किस कॉर्पोरेटच्या नावाने कोट्यावधी रुपयाचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. त्यातला एक कॉन्ट्रॅक्ट महालक्ष्मी रेस कोर्स कोविड सेंटर, लाखो रुपये किस कॉर्पोरेटला या महालक्ष्मी रेस कोर्स कोविड सेंटर साठी मिळाले. त्या सेंटरमध्ये कधी एकही पेशंटच ऍडमिट झाला नव्हता. एक पण कोविड पेशंट ऍडमिट न होता ते सेंटर 12 महिन्यांनी बंद करण्यात आलं होतं. त्याचे लाखो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट
किशोरी पेडणेकरच्या कंपनीला. त्या कंपनी रजिस्ट्रेशन बोगसरित्या करण्यात आली. या गुन्ह्यासाठी 2 ते 7 वर्षाची सजा आहे. मी महाराष्ट्र सरकारला आग्रह करणार, भारत सरकारला विनंती करणार की महापौर जर अशा प्रकारची चिटिंग आणि फ्रॉड करत असणार तर हा जो केस आहे ते फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावा आणि मॅक्झिमम सजा असा पॉलिटिशियनना जे फोर्जरी करून कंपन्या रजिस्टर्ड करतात, कोट्यावधी रुपयाचा कोविडचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून घेतात, त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी. हिंदी में बता दूं, संजय राउत के खिलाफ सिवड़ी न्यायालय ने गैर जमानती वारंट जारी किया है. सतत न्यायालय का अपमान करना, उपस्थित नहीं रहना. आज भी संजय राउत जो उनके विरुद्ध में प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमैया ने जो मानहानि का डिफेमेशन का केस फाइल किया, उपस्थित नहीं थे. इसलिए जज मुकाती ने नॉन अवेलेबल वारंट इशू किया है. मेधा सोमैया की 1 घंटा साक्षी जबानी हुई, स्टेटमेंट हुआ. 24 फरवरी को पुलिस को आदेश दिया गया है संजय राउत को हाजिर करो. दूसरी ओर उद्धव ठाकरे सेना की नेता पूर्व महापौर किशोरी पेडणेकर के खिलाफ अब मुंबई के सेशन न्यायालय ने और एक वारंट समन जारी किया है. किशोरी पेडणेकर के परिवार के सदस्य, उनका बेटा साई प्रसाद, उन्होंने बनाई कंपनी किस कॉर्पोरेट और अन्य 4 लोगों के खिलाफ कंपनी मंत्रालय के ये स्पेशल न्यायालय ने समन्स इश्यू किए हैं. फोर्जरी करना, गलत जानकारी, गलत स्टेटमेंट कंपनी रजिस्ट्रेशन करते समय देना. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने फरवरी 2022 में मेरी शिकायत के आधार पर कोर्ट में ये केस दाखिल किया था. कोर्ट ने कल कहा कि ये कॉग्निजेबल ऑफेंस है, आरोपों में तथ्य है और इसके लिए इन सभी आरोपियों को न्यायालय ने. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेकडून बिलाची रक्कम देण्यात आलेली नाही, त्यामुळे कंत्राटदारानं उर्वरित काम थांबवलंय. अर्धवट कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरली आहे. मात्र या हवामान बदलांमुळे रब्बी पिकं आणि भाजीपाल्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळे बीडमधील शेतकरी चिंतेत आहेत. हिंगोलीत पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरली. दरम्यान वातावरणातील बदलामुळे गहू, हरभरा आणि ज्वारीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं आलेली थंडीची लाट दुसऱ्या दिवशी देखील आहे. जिल्ह्याच्या किमान तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झालेली आहे. 9,000 रुपयांवरून हा दर ते 6,000 रुपयांवर आलेला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. माळशिरसच्या अकलूजमध्ये अकलाई देवीच्या मंदिरामध्ये शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. यानिमित्त मंदिरात अलंकार महापूजा करण्यात आली. तसंच 65 भाज्यांचं नैवेद्य देखील अर्पण करण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रति जेजुरी मानल्या जाणाऱ्या मालेगावच्या चंदनपुरी यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. जेजुरीची पालखी आणि अखंड ज्योत चंदनपुरीमध्ये दाखल झाली आहे. दर्शनासाठी यावेळी भाविकांची गर्दी उसळली आहे आणि हा यात्रोत्सव 15 दिवस चालणार आहे.
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामदेगी जंगलातला एक व्हिडिओ सध्या झालाय। यात सीएम नावाचा भला थोरला वाघ आपली शिकार खाताना दिसतोय। ज्योतिबा मंदिर देवस्थान तब्बल 400 एकर जमीन परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। देवस्थान समितीकडून सध्या या जमिनींचा शोध घेण्यात येतोय। देवस्थान समितीकडून मंदिराची जमीन काहींना कसण्यासाठी देण्यात आली होती, मात्र यापैकी अनेकांनी मंदिराची जमीन आपल्या मालकीची समजून परस्पर विक्री केल्याचं उघडकीस आलंय। पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील नित्यपूजा उद्यापासून सुरू होणार। आजपासून पूजेसाठी नोंदणी करण्यात येणार आहे। कोरोनामुळे 2 वर्षांपासून भाविकांसाठी नित्यपूजा बंद करण्यात आली होती। राज्यातील 3 सरकारी प्रकल्पांना 130 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे, तर महापारेषणच्या 7 केंद्रांसाठी 120 कोटी रुपयांची मदत होते आहे। महापारेषणच्या उपकेंद्रामध्ये उल्वे, माणकोली आणि पनवेलचा समावेश आहे। मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचं आकर्षण असलेली गिरगाव चौपाटी आता लेझर शोनं उजळणार आहे। यासाठी पालिका सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करणार आहे। अकोल्यातील अशोक वाटिका चौकात मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती आणि शिफ्टिंग करण्यात आली, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेकडून बिलाची रक्कम देण्यात आलेली नाही, त्यामुळे कंत्राटदारानं उर्वरित काम थांबवलंय। अर्धवट कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरली आहे, मात्र या हवामान बदलांमुळे रब्बी पिकं आणि भाजीपाल्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे। बीडमधील शेतकरी चिंतेत आहेत। हिंगोलीत पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरली। दरम्यान वातावरणातील बदलामुळे गहू, हरभरा आणि ज्वारी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। भंडारा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं आलेली थंडीची लाट दुसऱ्या दिवशी देखील कायम आहे। जिल्ह्याच्या तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झालेली आहे। 9,000 रुपयांवरून हा दर 7 ते 6 रुपयांवर आलेला आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। माळशिरसच्या अकलूजमध्ये अकलाई देवीच्या मंदिरामध्ये शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते। निमित्त मंदिरात अलंकार महापूजा करण्यात आली, तसंच 65 भाज्यांचं नैवेद्य देखील अर्पण करण्यात आला। देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। प्रति जेजुरी मानल्या जाणाऱ्या मालेगावच्या चंदनपुरी यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। जेजुरीची पालखी आणि अखंड ज्योत चंदनपुरीमध्ये दाखल झाली आहे। दर्शनासाठी यावेळी भाविकांची गर्दी उसळली आहे आणि हा यात्रोत्सव 15 दिवस चालणार आहे। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामदेगी जंगलातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। यात नावाचा भला ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी डीजे समोर ताल धरल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाप्रसंगी आमदारांनी तुफान डान्स केला आणि नेटकऱ्यांनी सुद्धा आमदार राजू कारेमोरेंच्या डान्सला चांगलीच दाद दिली आहे। आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।